यवतमाळच्या सावरखेडा गावात महाआरोग्य शिबिर भरवण्यात आलं होतं। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भाजपच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले। या विनामूल्य आरोग्य शिबिराला आदिवासी भागातल्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। सुमारे 6000 रुग्णांनी याचा लाभ घेतला। पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानी यांनी पूर्ण वेळ या शिबिरात रुग्णसेवा दिली। बुलढाणा जिल्ह्यामधल्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या मलकापूर पांगरा इथल्या एका व्यक्तीची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। धडापासून शीर वेगळं करण्यात आलेल्या मृतदेहाचा चेहरा जळलेल्या अवस्थेत असल्यानं मृताची ओळख पटत नव्हती, पण गावातल्या लोकांनी या परिसरात विचारपूस केली असता इम्रान पठाण हे कालपासून गायब असल्याचं दिसून आलं। त्यामुळे सदर मृत व्यक्ती इम्रान पठाण असल्याचं तपासानंतर निष्पन्न झालं। मुंबई पोलीसमधले ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल विलास शिंदेंची हत्या होऊन अवघे 13 दिवस होत असताना साताऱ्यातल्या त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली। आज त्यांच्या आईचं शिंदेंच्या 13वीच्या कार्यक्रमादरम्यानच हृदयविकाराच्या झटक्यानं या सर्व प्रकाराचा ताण असह्य झाल्यानं मृत्यू झाला। रोटरी क्लब बीड सिटीच्या वतीनं जिल्ह्यातील 30 आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांनी मतदानातून निवड केलेल्या शिक्षकांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित भारावून गेले। या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी हिंगोणेकर तसंच रोटरीचे प्रांतपाल हजर होते। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंश झालेल्या रुग्णावरती मंत्रोपचार आणि कडुलिंबाचा पाला खाऊ घातल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले। सर्पमित्र संघटनेनं जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयापुढे स्वतःला चपला मारून घेत अनोखं आंदोलन केलं। या रुग्णालयामधल्या डॉक्टरांनी रुग्णावरती सर्पदंशानंतर उपचार करायचे सोडून तंत्रमंत्राचा सहारा घेतला आणि त्याला कडुलिंबाचा पाला खाऊ घातला होता। सर्पमित्रांनी या सगळ्याचा निषेध केलाय। बहुतांश डॉक्टर हे साप चावल्यानंतर अशा पद्धतीचे उपचार करू नका अशी शिकवण लोकांपर्यंत पोहोचवत असतात। तातडीनं उपचार करण्याचं सोडून डॉक्टरांनी असं का केलं याचं कोडं उलगडलेलं नाही। त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। दरम्यान या सगळ्याचा निषेध सर्पमित्रांनी करत हे अनोखं आंदोलन केलं। शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलांचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू झाला। या घटनेनं संपूर्ण शिरपूर शहर हादरून गेलं। नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात या दोघांनी अखेरचा श्वास घेतला। याबाबत मात्र नगरपालिका प्रशासनानं कमालीचा गलथानपणा दाखवला।